नगरपालिका। मी तळोदा नगरपालिकेत आम्ही बीजेपी कडनं असताना आम्ही फार जिल्हाध्यक्ष असो, महामंत्री विजय चौधरी असो, आमदार साहेब असो, यांच्या मार्फत आम्ही नंदुरबारला मीटिंग झाली। मीटिंग मध्ये आम्ही बसून सर्व चर्चा झाली। मला 7 सीटं द्यायचं, 7 वर जिल्हाध्यक्षांनी सांगितलं। नंतर नगराध्यक्षाचे तिकीट देणं नाही, तुम्हाला नगराध्यक्षाचे तिकीट पुढच्या टायमाला देऊ। त्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं की 5 वर आले, 5 चे 6 वर झालं, 6 चे मग 4 वर यायला लागले, म्हटलं 5 वर फायनल झालं। कोऑपचं तिकीट, कोऑपचं आपलं एक व्यक्ती दिला जाईल, तो कोऑप 5 वर्षामध्ये तुमचा व्यक्ती राहील, असं त्यांचं म्हणणं आलं। मग मी त्यांना एकच सांगितलं, आमदार साहेबांची मानसिकता होती की विजयभाऊची मानसिकता होती की भाऊ बीजेपी मध्ये राहून आपण सर्व जवळ काम करावं, असं 6 सीटा बी द्यायला तयार झाले असं मला विजयभाऊकडनं मला कळालं। मग नंतर मी तिथं असताना आम्ही तिथून आल्यानंतर रात्री मला जसं कळलं की भैया आपल्याला तिकीट द्यायचं, नगरसेवक म्हणून बी तिकीट देणार नाही, जसं मला कळलं तसं आम्ही जिल्हा विजयभाऊशी बोललो, आमदार साहेबांशी बोललो। त्यानंतर यांच्याशी सर्व बोलल्या गेल्यानंतर सकाळी आम्ही 6 वाजेला आसपास 2 जण माझ्याकडे आले, आमदार साहेबांचे प्रतिनिधी। त्या आमदार साहेबांनाही माहिती ते प्रतिनिधी कोण आहेत असं, ते काँग्रेसमधून बीजेपी मध्ये आलेले प्रतिनिधी होते। तर त्यांचं दुकानं बंद होती, योगेश चौधरी कधी बीजेपी मध्येच राहिला तर, कारण यांचं दुकान चालणार नाही बीजेपी मध्ये राहील तर त्यांनी मानसिकता ठेवली। आमदार साहेबांना चुकीची माहिती दिली की योगेश भाऊ तुम्हाला असं बोलतोय, तुम्हाला तसं बोलतोय। आमदार साहेबांनी मला जसं त्यांनी सांगितलं, मी एकच सांगितलं, 1 नंबर मध्ये 2 तिकीट द्यावे, त्यानंतर 4 नंबर मध्ये 1 तिकीट द्यावं, 5 मध्ये 1 द्यावं, 7 मध्ये 1 द्यावं आणि 10 मध्ये 1 तिकीट द्यावं, असं 6 तिकिटाची मी मागणी केली होती। आमदार साहेबांसमोर मी ते प्रस्ताव पाठवल्यानंतर त्यांनी आमदार साहेबांना काय चुकीची माहिती दिली ते आपल्याला काय माहिती नाही, त्या गोष्टीला समजून घ्या। तुम्हाला कधी काय प्रॉब्लेम आहे तर 6 मध्ये द्या तिकीट, तर तुम्हाला कुठे ऍडजस्टमेंट करायचं तिथं करा। मग त्यांनी मला नंतर त्यांचा काय मेसेज मला 9:30 वाजेपर्यंत काय आलं नाही, 9:30 वाजेपर्यंत आलं नाही। नंतर मग मला त्यांची रॅली सुरू व्हायची तयारी झाली, त्यांचं फॉर्म भरायचं, कारण मला फक्त 4 तास होते, तर मी फॉर्म भरू का हे करू असं काही, मी माझं राजकारण तर मी सोडू शकत नाही। मी तळोद्याला नंतर मग मी विजयभाऊशी बोललो मोबाईलवर, मामा म्हटलं असं असं झालेलं आहे, तुम्ही सांगा मला काय करायचं, नाही मला तो उभं राहायचंय, कारण लोक मुलं बाहेर जे माझे कार्यकर्ते होते ते ऐकायला तयार नाही की मला उभंच राहायचं भाऊ। आपली मानसिकता आपलं एकच आहे की आपल्याला सर्वांना तयारी केलेली आहे, आपल्याला उभं राहणं आहे। मग मी मामांशी बोललो काय करायचं, मग तुम्ही निर्णय घ्या। मग त्यांनी काय वरती कोणाला फोन केले, काय केले, त्यांना सर्वांना काय आमदार चर्चा केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मी वरती जर उभं राहायचं असेल तर अपक्ष उभा राह। म्हटलं बाबा मी काय अपक्ष उभा राहणार नाही, 5 दिवसात चिन्ह काय मी लोकांपर्यंत पोहोचवणार नाही। मग मी घड्याळचं चिन्ह घेतो आणि घड्याळचं चिन्ह घेऊन मी अजितदादांच्या विश्वासावर ठेवून, अर्थमंत्री ते आहेत, पालकमंत्री आहेत, मला गावाचा विकास करायचा आहे, त्या संदर्भात मी त्यांच्याशी सल्ला करून आणि त्यांना एक शब्द कानावर टचच केलं मी नाही, ते म्हणायचे नको भरो पाठी, मला कधी तिकीटच, माझं राजकारण संपवायच्या मागे बसलेले होते। जे काँग्रेसमधून बीजेपी मध्ये आले ते लोक माझेच राजकारण संपवायच्या मागे लागले होते। तर मी विचार केला, माझ्या घरच्यांनी विचार केला का करायचं, माझ्या फॅमिलीला सुद्धा टॉर्चर केले गेले, माझ्या बहिणीला टॉर्चर केले गेले, माझ्या आईला टॉर्चर केले गेले। आणि तळोद्यामध्ये आमचं एकच आहे की इथं 2 लोकांच्या नावाने गाव ओळखलं जातं, शंभू पेलवान आणि बबन पेलवान, हे 2 लोकांच्या नावाने गाव ओळखलं जातं। एवढं मला कळत होतं का आमच्या आजोबा पॅनल उभं करायचे, आपण त्या टायमाला लढायचो, तर आपण आता रिव्हर्स का बसायचं। आणि लोकांची जेव्हा मला साथ आहे, मी 8 वर्ष बोलतो कधी एवढी मेहनत केली आहे, तर मी राजकारण सोडू का, तर ह्या हिशोबाने मी राजकारणात एंट्री, म्हटलं आपल्याला उभं राहायचंय असं करून। तर त्यांनी सांगितलं, मग आम्ही 11:15 वाजता आम्ही निर्णय घेतला की घड्याळने उभं राहायचं असं। तर घड्याळने आम्ही उभं राहण्यासाठी आम्ही मुलांचीच इच्छा झाली होती, कार्यकर्त्यांची इच्छा होती की तुम्हीच उभे राहा, म्हणून आपण त्या हिंमत करून त्यांच्या हिंमत, मी दिवस होतो 9 वाजेपर्यंत मागे पुढे चालू होतं माझं, राव का नाही राव, पण मुलं नाही ऐकायचं, उभं राहायचं, या टायमाला उभं राहणं काही कामाचं नाही। तुम्हाला गावात तुम्हाला असं बोललं जातंय का पुसका वाम निघाला भाऊ असं,
असं बोललं जात आहे. मी कोणाला, पहिली गोष्ट तर मी कोणाला दादागिरीला घाबरत नाही. पहिली गोष्ट, प्रेमात कधी बोलले तरी प्रेमात मी मन हे दिवस बी झालो, मला दादागिरीचे भाषण कोणाचे सहन करून घेतले. त्यानंतर मी इथून जेव्हा मला होकार आला, जेव्हा मला आनंद झाला की मला लढायचंय, आणि जेव्हा बीजेपी सोडायचा टाइम आला तर दुःख तर झालंच. तर आपण हिंदूवादी विचारधारावर आपण काम करत होतो. माझ्याकडे मुसलमान बी आहेत, हिंदू बी, मी सर्वांना घेऊन चालणार होतो. आणि शहराध्यक्ष असताना मी सर्वांना घेऊनच चाललेलो होतो. त्यानंतर मी बाहेर निघाल्यानंतर आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण गळ्यातनं लढायचं, आणि आम्ही रॅली काढून आम्ही गेलो. ना आम्ही कोणत्याच आमदार साहेबांबद्दल वाईट शब्द वापरला नाही, ना शिवसेनेवाल्याबद्दल वाईट शब्द वापरला नाही, मी कोणाच शब्द वापरला नाही. मी फक्त एक विचार केला होता डोक्यात की आपल्याला काम करायचं आहे, कामाच्या हिशोबाने आपल्याला पॅनल आपल्याला निवडून आणायचं आहे. बाकी श्री योगेश चौधरी यांना नगराध्यक्ष बनवायचं आणि सर्व नगरसेवक कसे निवडतील या विचाराने मी काम करत होतो. परंतु मला जसं आम्ही प्रचाराला लागल्यानंतर कोणी काय बोलायचं काय नाही बोलायचं, पण मला एवढी गॅरंटी होती की माझ्यासमोर जनता आहे सर्व, आणि जनता माझ्यासोबत होती. त्यामुळे मी हिंमतीने, मी ताकदीने लढलो. मला 100% गॅरंटी असल्या कारणाने आणि लोकांच्या माझ्यावर भरोसा असल्या कारणाने लोकांनी मला भरभरून मतदान